मालमत्ता कराच्या सवलतीत ठाणे महापालिकेने जाहीर केली अंतिम मुदतवाढ. दुसऱ्या 6 सामान्य करात 10% सवलत. ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते 30 जून 2024 पर्यंत पहिल्या 6 करासोबत दुसऱ्या 6 कराची रक्कम महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6 सामान्य कराच्या रकमेत थेट 10% सवलत देण्यात येणार आहे. सामान्य करातील सवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. ज्या करदात्यांनी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंत पहिल्या 6 कराच्या रकमेसह दुसऱ्या 6 कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे, त्यांना दुसऱ्या 6 रकमेतील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात आली आहे. या सवलतीला करदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर सामान्य करातील 10% सवलत 30 जून 2024 पर्यंत अंतिम वाढवण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीचा इशारा. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती राज्य शासनाने बदल करून जाचक अटींचा समावेश केला. त्यामुळे अनुसूचित जातीच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कुटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषद सर्वपक्षीय फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या GR मधील अटींवर अभ्यास करून GR मागील जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या GR प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित न केल्यास GRची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. पूर्वीच्या GR मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती यामध्ये विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठाचे मानांकन 200च्या आत असावे. अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता नव्या 2023-24 या वर्षाच्या नव्या GR मध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कुटील डाव असल्याच्या
प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, डॉक्टर शिंदे यांनी कार्यकर्ते यांना व्यक्त केला. या नव्या GRमध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतर शिष्यवृत्तीसाठी 30 लाख तर PhDसाठी 40 लाखाची शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली आहे. तसंच पदवी परीक्षेत 75% गुणांनी नवीन अट ठेवण्यात आलेली आहे. पूर्वी हीच अट 55% गुणांची होती. शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थीला घेऊ शकतो. अशा जाचक अटींमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुतूहल डाव उधळून लावण्यासाठी आता शाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसली असून रस्त्यावर उतरून नव्या GRचे दहन करून राज्यभर आंदोलने करण्याचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीने दिलेला आहे. लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील ऑक्टोबर 2023ला एक GR काढलेला आहे, जो राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने परदेशी शिक्षणासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ती स्कॉलरशिप देताना त्याच्यामध्ये 2023च्या GRमध्ये जाचक अटी टाकलेल्या आहेत. त्यांच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या जाचक अटी टाकलेल्या आहेत, जेणेकरून दलित, बौद्ध, नवबौद्ध विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी जाऊ नये आणि त्यांचं ते इथंच राहावे, शिक्षणापासून वंचित राहावे. हा कुटील डाव आहे. त्या कुटील डावाचा GRचा आम्ही आज ठाणे शहरातील आंबेडकरी विचाराचे लोक यांचा निषेध करतो आहे, विरोध करतो आहे. तो GR त्वरित रद्द करावा आणि GRमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या कमी कराव्या. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना डिग्रीला 75% जे मार्क पाहिजेत, ही अट शिथिल करून 2003च्या GR प्रमाणे 55% पर्यंत पाहिजे. त्याचबरोबर QS रँकिंग जो 200 दिलेला आहे, त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे शिक्षणाच्या QS रँकिंग आहे त्या ज्या 200 दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण थोडीशी वेगळी द्यावी, सूट द्यावी. आपल्या लक्षात आलं येतो की आपल्या भारतामध्ये सगळ्यात उच्च शिक्षण आणि नावारूपाने जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे IIT. त्या IITचा देखील QS रँकिंग किती आहे हे महाराष्ट्र शासनाच्या GR काढणाऱ्याला डोक्यात असलं पाहिजे. जर का IITला जर का QS रँकिंग 200च्या आतमध्ये नाही तर परदेशात 200च्या आतमध्ये QS रँकिंग असणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन कमी खर्चात तुम्ही कसं काय देताय, थोडंसं विचार करायला पाहिजे तुमचं जो GR काढणाऱ्याने, GR सही करणाऱ्याने. आणि शासनाची जबाबदारी आहे. शासनाने ह्या गोष्टी का नाही पाहिल्या, सत्ताधाऱ्यांनी का नाही पाहिल्या? मग सत्ताधारी पण दलित, नवबौद्ध विद्यार्थी परदेशी शिक्षणापासून वंचित राहावे हा त्यांचा कुटील डाव आहे का ह्या GRच्या माध्यमातून? शिवाय बाहेरच्या देशामधल्या ज्या शिक्षण संस्था आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, तिथली फी कमीत कमी 50 लाखाच्या वरती आहे. मग हे तुम्ही 30 लाख रुपये देताय. ही जी अट टाकलेली आहे ह्या अटी शिथिल कराव्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. प्रामुख्याने मागणी जो युनिव्हर्सिटीमधला जो QS रँकिंग ती अट शिथिल करावी. 75% मुलांना विद्यार्थ्याला टक्केवारी मिळावी ती कमी करावी, ती 55%वर आणावी आणि 30 लाखाच्या ऐवजी जो तिथला खर्च असेल तो सगळा द्यावा. आणि जे इलिजिबल ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकायची इच्छा आहे आणि त्याला जर का त्यांनी ॲप्लिकेशन जर केलं, आपल्याकडे अर्ज केला तर ते सरसकट सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यावी, जेणेकरून हे सरकार दलित विरोधी नाही, दलित आदिवासींच्या विरोधात नाही असं दिसेल. कारण आज काय म्हटलं जातं, महायुतीचं सरकार हे दलित, OBC, आदिवासी, नवबौद्धांच्या विरोधातलं आहे, जातीवादी सरकार आहे असं म्हटलं जातं. तर मी ह्या एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, फडणवीस साहेब ह्या सर्वांना, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ह्या सर्वांना माझी विनंती आहे की दलितांची मतं हवी असतील, येणाऱ्या विधानसभेत त्याचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर सरसकट अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांना, मग ते 100 आहेत की 200 आहेत की 500 आहेत हा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप
त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालं त्या युनिव्हर्सिटीची संपूर्ण फी महाराष्ट्र शासनाने भरून आपण पुरोगामी विचाराचे पण सरकार आहोत हे सिद्ध करावं अशी माझी ह्या मंचावतीने आपल्या माध्यमातून विनंती आहे. लोकशाही मार्गाने ज्या पद्धतीने आंदोलन करून आम्हाला हा मिळवता येईल आम्हाला माहिती आहे. आम्ही रस्त्याची लढाई लढणारे लोक आहोत. आम्ही सत्ताधारी नावाला आहोत आणि आम्ही सत्तेचे लालची नाही. आम्हाला माहिती आहे रस्त्याला उतरून कशी लढाई करायची आणि कुठल्या स्तरावर करायची हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही त्या स्तराला उतरू नये अशी आपली विनंती आमची विनंती आहे. आता संपूर्ण लोकशाही मार्गाने आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून कसं मिळवायचे ते आम्हाला माहिती आहे. ठाणे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास केला पुष्पहार अर्पण. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1946 गुरुवार 20 जून रोजी 351व्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे मासुदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीने कलाकारांनी पोवाडे सादर केले तर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बँड पथकाने महाराष्ट्र गीताची सलामी दिली. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी गोदेपुरे, उपायुक्त परिमंडळ 2 शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाई, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, राज्याभिषेक समारोह संस्थेचे शंतनू खेडेकर आदी उपस्थित होते. त्यानंतर कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपायुक्त परिमंडळ 2 शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाई, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते. नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडघे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. रोहिदास मुंडे. दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे अतोनात नुकसान झालेले आहे. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार धरून निलंबित करावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे. दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाआधी करणे अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, पेडेकर नगर, DG कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो. मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. दिवा शहरात पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडत नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असेही रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. दिवा शहरात जो गलिच्छपणा व अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याबद्दल सुद्धा सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे असेही मुंडे यांनी म्हटले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा विभागातील नालेसफाई होत नाही. 31 मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती. त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही. यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हातसफाई झाली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो. आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे. रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे. आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहेत. या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे. याला जबाबदार कोण?
तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत. तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो. आणि आपण बघाल तर ही भगवान मात्र चाल आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थितरित्या करून द्या. इथल्या लोकांना खूप अडचणी होतात. पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय, परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना रहिवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती.